सर्व गावकऱ्यांना माझा नमस्कार. खास करून राजेश्वर काका मुंगल यांना माझं शेवटचं एक निवेदन आहे. माझं त्यांना एक शेवटचं एक सांगणं आहे की पहा, आपण या वादामध्ये जे आपण अडकलो आहे, या वादाची उद्या चौकशी होणार आहे. ठीक आहे. आता विषय काय आहे की पहा, तुम्ही स्वतः जर माझ्यावर कंप्लेंट केली स्वतःच्या स्वजबाबदारीने, स्वतःच्या मताने, तर याला जबाबदार तुम्ही राहणार, बरोबर. बट जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल, तुम्हाला कोण म्हणजे सरकवलं असेल, नाही का, आपल्या भाषेमध्ये कोणी तुम्हाला प्रलोभन दिलं असेल, कोणी तुम्हाला म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणी समोर म्हणजे हे करवा ते करवा असं म्हणतात, तर जर असं काही असेल तर तुम्हाला एक माझं सांगणं आहे की पहा, चांगल्या वेळेस सगळेजण हजर असते, पण माणसावर जेव्हा बीतते तेव्हा कोणीही हजर राहत नाही. आता उद्या तुम्ही जे माझ्यावर कंप्लेंट टाकली आहे त्याची उद्या चौकशी आहे. त्या चौकशीमध्ये जर तुम्ही खरे ठरले तर तुम्हाला रस्ता मिळणार, पण खोटे ठरले तर मग कसं आहे, तुम्हालाच महागात पडणार. म्हणून माझं निवेदन आहे की कसं आहे, तुम्ही चांगले माणसं आहे म्हणून सांगत आहे की चांगल्या माणसानं अशा गोष्टीत नाही पडावं. कारण कसं आहे, हे असे आपल्यासारख्याची कामं नाही आहे. अशा वादविवादात पडणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, जागेसाठी भांडणं, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी नाही आहे. पण आता काय आहे की तुम्हाला कोणं उचलून उभं केलं किंवा तुमच्या मागे काय, अरे तुमचे जे नातेवाईक असते, कोणी असते, कोणीही येत नाही. जेव्हा आपल्यावर बीतते तेव्हा कोणीच येत नाही. आज तुम्हाला ते लोक पुढं करून देईन, तुम्हाला उचलून देईन, तुम्हाला हे करेन. आता तुमच्याच पैकी, तुमच्याच जवळचा व्यक्ती तुमच्याबद्दल, तुमच्या विरोधात माझ्याजवळ आला होता. माझ्याजवळ ते लोक म्हणजे तो व्यक्ती सांगत होता की ह्या व्यक्तीची वाट लाव. सांगा, आता मला सांगा, तुमचाच खास तुमच्याच घरी बसणारा व्यक्ती जर माझ्या म्हणजे आपल्या झगडं लावत आहे, मला माझ्या हे गोष्ट लक्षात आली म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे की पहा, की हे जे झगडे, हे जे वादविवाद लावून राहिले, हे झगडे करणारे वेगळे आणि लावणारे वेगळे आहे. हे गावगाड्यात चालते म्हणून मला हा मुद्दा लक्षात आला, म्हणून मी आज हे व्हिडिओ बनवत आहे आणि सांगत आहे की पहा, तुम्हाला जर कोणी प्रलोभन देत असेल, तुम्हाला जर कोणी उभं केलं असेल, तुम्हाला म्हटलं असेल की कर, मी आहे, जे होते ते पाहू, करून टाक, तर हे कसं आहे, तुम्हाला महागात पडणार, तुम्ही अडकणार. ते लोक नाही, ते लोक तर वेगळे आहे. तो मग तुम्ही नातेवाईक बी असू शकते, गावातील बी कोणी व्यक्ती असू शकते, तर ते लोक नाही अडकणार. मी तुम्हाला अजूनही सांगतो की ज्या लोकांना तुम्हाला उचललं, तुम्हाला हे केलं, उलट उद्या तेच लोक नसणार. असा विषय आहे. म्हणून मी तर तुम्हाला चांगलं सांगतो की पहा, रस्ता मी काही घेऊन जाणार नाही आहे आणि मी काही नियमाच्या विरोधात वागणारा व्यक्ती नाही आहे. माझा स्वभाव असा आहे की ज्याचं जे आहे ते, अरे बाबा, आपण कोणाचा 1 रुपया नाही घेत, तर कोणाची जर जागा असेल तर मी कशाला घेऊ. बट आता तुम्ही जी कंप्लेंट केली, आता हे किती खरी ठरते खोटी ठरते ते आपण आता उद्या पाहू, बरोबर ना. जर खरी ठरली तर ठीक, नाही ठरली तर मग तुम्हाला महागात पडणार हो. म्हणून तुम्हाला कसं आहे, मी सांगतो की अशा गोष्टीच्या दूर राहा. मी तुम्हाला आता शेवटची म्हणजे आता म्हणून सांगितलं की माझं शेवटचं सांगणं आहे की पहा, काही व्हायच्या अगोदरच मी सांगताय की आताच तुम्ही ह्या गोष्टीतून दूर राहा आणि मलाही दूर ठेवा, असं माझं सांगणं आहे. म्हणून उद्या पाहू आता काय होते, कसं होते, तर सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत होईलच. बस इतकंच माझं सांगणं आहे की कोणाच्या सांगण्यावरून नका करू. कंप्लेंट जी तुम्ही केली आहे कोणा सांगण्यावरून नाही, तुम्ही स्वतः जर केली असेल तर मग नो प्रॉब्लेम, मग तर तुमचा ना माझाच विषय जे काही आहे ते, मग सर्व जबाबदार तुम्ही असणार, दुसरा कोणीच नसणार. बट माझ्या लक्षात आली होती ती गोष्ट म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली की असं आहे. जेव्हा तुमचाच जवळचा व्यक्ती तुमच्या विरोधात माझ्याजवळ येऊन सांगू शकते की ह्या व्यक्तीचं असं कर, तसं कर, ठीक आहे ना, मग काही होऊ शकते. म्हणजे जवळचा व्यक्ती जर असा बोलत आहे, तोच व्यक्ती तुमच्याकडे येऊन माझ्या विरोधात बोलत असेल, म्हणजे हे झगडे लावणारं कोणतरी आहे. म्हणून म्हणतो की हे झगडे लावणारे फसणार नाही.
लक्षात ठेवा, वाद निर्माण करणारे फसत नाही, फसते ते लोक जे वादात अडकते. म्हणून माझं शेवटचं विनंती आहे तुम्हाला की जवळपास या अशा फालतू फंद्यामधून बाहेर निघाला तर चांगलं राहणार तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यासाठी. बस एवढंच माझं सांगणं आहे. ठीक आहे.